नीना बोराडे, आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका। गेल्या काही दिवसात आपण बघतोय की HMPV या नावाच्या विषाणूचा प्रादुर्भाव चीन या देशामध्ये खूप प्रमाणात वाढलाय आणि तेथील रुग्ण संख्या आणि एकंदर परिस्थिती बघता परिस्थिती हाताबाहेर जाते वगैरे वगैरे ज्या बातम्या आपल्याकडे येत आहेत त्या अनुषंगाने मला मीडिया मार्फत जनतेशी संवाद साधायचा आहे आणि त्या अनुषंगाने आपण आज संवाद साधणार आहोत। खरं तर हा जो विषाणू आहे तो 2001 मध्येच नेदरलँडमध्ये या विषाणूचा शोध लागलेला आहे। त्यामुळे तो विषाणू नवीन नाही आपल्या सर्वांच्यासाठी, तर जुनाच तो विषाणू आहे। त्यामुळे त्याची लक्षणं काय असतात, तो कुठलं संक्रमण करतो किंवा त्यावरती काय उपचार वगैरे असणं आवश्यक आहे, ही सर्व माहिती आपल्याकडे आहे। जितकी माहिती आपल्याकडे या विषाणूच्या बाबतीत उपलब्ध आहे त्या माहितीच्या अनुषंगाने की हा HMPV म्हणजेच ह्यूमन मेटा न्यूमोव्हायरस या नावाचा हा विषाणू आहे। इतर जे विषाणू श्वसन संस्थेचं संक्रमण करत असतात तशाच प्रकारचं संक्रमण हा सुद्धा विषाणू करतो आणि बऱ्याचदा अशा विषाणूंचं संक्रमण आपल्याकडे हिवाळ्यामध्ये वाढत असतं आणि गेल्या 2023च्या केसेस श्वसन संस्थेचे संक्रमण असणार आहे आणि यावर्षीच्या जर आपण बघितलं तर 2023 आणि 24 ची जर संख्या बघितली तर त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला वाढ दिसत नाहीये किंवा भिण्याचं काही कारण आपल्याला वाटत नाहीये। हा विषाणू श्वसन संस्थेचा जो वरचा भाग आहे त्यालाच सहसा संक्रमित करतो। त्यामुळे जी किरकोळ लक्षणं असतात वेगवेगळ्या विषाणूंची श्वसन संस्थेचे त्याच पद्धतीची लक्षणं या विषाणूच्या संक्रमणामध्ये आपल्याला दिसत असतात, जसं की सर्दी आहे, खोकला आहे किंवा किरकोळ स्वरूपाचा सौम्य स्वरूपाचा ताप आहे, अंगदुखी आहे, अशीच लक्षणं या विषाणूमध्ये आपल्याला दिसत असतात। आणि अगदी क्वचित प्रसंगी लहान मुलांच्या मध्ये 5 वर्षाच्या आतली मुलं असतील किंवा मोठ्या व्यक्तीमध्ये ज्यांची प्रतिकार शक्ती कमी झालेली आहे अशा काहीच रुग्णांमध्ये हा विषाणू फुफ्फुसापर्यंत पोहोचून निमोनिया सारख्या गंभीर आजाराचं स्वरूप धारण करू शकतो। त्यामुळे सध्या तरी या माहितीनुसार या विषाणूमध्ये फार मॉर्टॅलिटी किंवा मृत्यूचं प्रमाण जास्त नाही आहे, ही माहिती नुसार आपल्याकडे उपलब्ध आहे। या विषाणूच्या अनुषंगाने दिनांक 3 जानेवारी रोजीच आपल्याकडे महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना उपलब्ध झालेल्या आहेत, परिपत्रक आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्या सर्व मार्गदर्शक सूचना योग्य स्वरूपात अंमलबजावणी करण्याबाबत आणि त्या सर्व सूचनांचं काटेकोर पालन करण्याबाबत आपले माननीय महापालिका आयुक्त जे आहेत माननीय राजेंद्रजी भोसले सर, पुणे महानगरपालिका यांच्या सूचनेनुसार आणि माननीय आरोग्यमंत्री साहेब जे आहेत त्यांच्या सूचनेनुसार आपण या सर्व सूचना महापालिकेच्या सर्व आस्थापना असतील, आपले क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यानंतर परिमंडळ वैद्यकीय अधिकारी आहेत आणि एकंदरच सर्व आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचविलेले आहेत आणि त्यांच्या बाबतीत आपण विविध स्तरावर जनजागृती करायला सुरुवात पण केलेली आहे। आणि आपली जे सर्व रुग्णालय आहेत तिथे सारी ज्याला म्हणतो सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन आणि ILI म्हणजे इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस या अनुषंगानं OPD मध्ये सर्वेक्षण पण आपण करण्यास सांगितलेलं आहे आणि तशा जर काही केसेस आढळल्या तर त्याचं वेगळं रजिस्टर उपलब्ध ठेवण्याच्या अनुषंगाने आपण सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे मला अनुषंगाने हेच सांगायचं आहे की आपण भिवू नका, घाबरून जाऊ नका, फक्त सावध राहा आणि काळजी घ्या। आता काळजी काय घ्यायची आहे आपल्याला, तर जे श्वसन संस्थेचे संक्रमण करणारे जे इतर इन्फेक्शन असतात किंवा संक्रमण असतात त्या अनुषंगाने आपण जी काळजी घेत असतो तीच काळजी आपल्याला या अनुषंगाने घ्यायची आहे। जसं की खूप गर्दीच्या ठिकाणी जर आपण जात असाल तर तिथं आपण मास्कचा वापर करा, जिथं सर्दी आणि खोकला असणारे रुग्ण असतील त्यांच्यापासून दूर राहा किंवा स्वतःला जर काही खोकला शिंक येत असेल तर तिथे आपण रुमालाचा वापर करा किंवा टिश्यू पेपरचा वापर करा। सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, हस्तांदोलन करणे टाळा। आणि आपण बघतो की असे विषाणूंचे जे इन्फेक्शन असतं ते सहसा ते सौम्य स्वरूपाचे असतात, बऱ्याचदा त्यामध्ये गंभीर गुंतागुंत होत नाही, परंतु ज्या व्यक्तींची प्रतिकार शक्ती कमी असते अशा केसेसमध्येच आपल्याला काही गंभीर गुंतागुंत होताना दिसत असते। त्यामुळे आपण सर्वांनीच आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली कशी राहील या दृष्टीने काळजी घेणं गरजेचं असतं।
ज्यासाठी आपण पुरेशा प्रमाणात विश्रांती घेणं, योग्य आहार घेणं, ताजा आहार घेणं, भरपूर पाणी पिणं, अशा गोष्टी जर पाळल्या तरी मला वाटत नाही की हा जो विषाणू आहे त्याच्यात आपल्याकडे काही गंभीर स्वरूपाचे आजार करू शकेल किंवा तशी काही परिस्थिती उद्भवेल. मॅडम, आणि पुन्हा एकदा मी सांगेल की आपण घाबरून जाऊ नका, भिवू नका, फक्त सावध राहा आणि काळजी घ्या. आरोग्य विभाग पूर्ण आपला तशी काही परिस्थिती उद्भवली तर काळजी घेण्यासाठी सज्ज झालेला आहे, सक्षम आहे. नायडू रुग्णालयामध्ये आपले 350 जे आपलं वेगळे आयसोलेशनचे बेड इन्फेक्टिव्ह डिसीजेससाठी आपण ठेवलेले आहेत ते आपल्याकडे रेडी आहेत आणि त्या उपर जरी जास्त बेड लागले तरी पण आपण जवळपास 3500 बेडची व्यवस्था अर्जंटमध्ये करू शकतो. आणि जशा जशा शासनाच्या सूचना आपल्याकडे येतील अनुषंगाने आणि जसे जसे बदल होतील ते पण आपण वेळची वेळी आपण सर्वांना कळवत जाऊ आणि त्या अनुषंगाने आपण काळजी घेऊ. मॅडम, शहरातील जे काही रुग्णालय असतील त्यांना काय आदेश दिलेले आहेत किंवा त्या अनुषंगाने काय आपण कार्यवाही करत आहोत का? ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत या विषाणूच्या संक्रमणाच्या रुग्णालयापर्यंत पोहोचविलेल्या आहेत. सर्व रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये अशा स्वरूपाची जे लक्षणं ज्यांना असतील, सर्दी असेल, खोकला असेल, ताप असेल, सर्वसाधारण जे सर्दी खोकला असतो किंवा इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस असते त्यामध्येचा सर्दी खोकला ताप हा 3 ते 5 दिवसामध्ये साधारण बरा होतो. सहसा व्हायरस इन्फेक्शन हे सेल्फ लिमिटिंग असतं, पण त्या उपर जर काही वेगळी लक्षणं दिसत असतील, गंभीर लक्षणं दिसत असतील तर त्यांच्यासाठी विशेष काळजी घेण्याचं, सर्वेक्षण करण्याचं आणि गरजेनुसार संदर्भ सेवा देण्याच्या सूचना आपण देण्यात आलेल्या आहेत. आणि याशिवाय या अनुषंगानं लोकांना काळजी काय घ्यायची याची जनजागृती करण्याच्या पण सूचना आपण सर्वांना दिलेल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयानुसार तुम्ही त्या उपाययोजना राबवतात की इथनं थेट उपाययोजना सगळीकडे राबवल्या जाणार आहेत? नाही, उपाययोजना ह्या प्रत्येक संस्था स्तरावर राबवल्या जाणार आहेत. त्याचं जे संनियंत्रण आहे ते आपल्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत होणार आहे, त्यानंतर परिमंडळ कार्यालयातून पुढे होणार आहे. आपण इथून पण त्याचं सेंट्रल मॉनिटरिंग आपण करत आहोत आणि दररोज आपण त्याचा आढावा घेणार आहोत. मॅडम, संदर्भात तुम्ही काही नियमावली दिली आहे का, आणि दिली असेल तर तिथे ते सुरू कधीपासून होणार? पुणे एअरपोर्टच्या बाबतीत सध्या आज तरी आपण तशा काही त्यांना सूचना दिलेल्या नाही, पण जशा पण आपल्याला वेळोवेळी अपडेट सूचना मिळतील त्या अनुषंगाने गरज वाटली तर आपण एअरपोर्टवरती सर्वेक्षण पण करण्याच्या सूचना देऊ. बाहेरून येणारी प्रवाशांची संख्या प्रचंड आहे, त्यामुळे लवकरात लवकर असं करणं गरजेचं आहे या व्हायरसच्या अनुषंगाने. अगर गरज असेल तर आपण नक्की करू ते पण. In the next room I can keep say HMPV कुठलेही वेगवेगळ्या प्रकारचे मी एकाच रूफ खाली ठेवू शकतो. ओके, हा त्याचा काय ओके. Can show the vents also, the inlet and outlet.